संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील प्रतिष्ठेची कृषी उत्पन्न बाजार समितीचा मागील निवडणुकीत आमदार रणजित कांबळे गट व सुरेश देशमुख यांचा सहकार गट मिळून संपूर्ण 16 संचालक निवडून आले होते। त्या अगोदर व्यापारी संचालक मधून बहादूर चौधरी, अनिल नहाटा हे 2 संचालक बिनविरोध निवडून आले। कांबळे गट व सहकार गटचे एकूण 18 संचालक निवडून आल्या। त्यामुळे देवळी बाजार समितीची एक मुक्त सत्ता आली होती। त्यात आज देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी एकमताने मनोज वसूची निवड झाली व उपसभापती पदावर संजय कामनापुरे यांची निवड करण्यात आली। या निवडणुकीत संचालक मनोज वसू, प्रमोद वंजारी, रवींद्र चौधरी, मनीष खडसे, संजय गावंडे, अरविंद वानखडे, संजय बोबडे, सौ अश्विनी अडकिने, सौ मंजुषा वानखडे, अरुण लाहुरे, जयकुमार वाकुडे, संजय कमनपुरे, अमर तीनघसे, डॉक्टर मिलिंद ठोंबरे, अशोक आठबैले, हरीश ओझा, अनिल नहाटा, बहादूर चौधरी उपस्थित होते। विशेष भाव म्हणून आमदार रणजित प्रताप कांबळे यांच्या प्रभावशाली नेतृत्वात ही निवडणूक अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडली। या प्रसंगावर सर्व काँग्रेस कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे घटक दल प्रमुख उपस्थित होते। सर्वांनी ढोल नगाडे वाजवून व एकमेकास गुलाल लावून शुभेच्छा दिल्या। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।